नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा केंद्रित विकास धोरणामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा स्वतंत्र विकास केंद्र म्हणून पुढे येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. जिल्हा केंद्रित विकासानं आर्थिक स्थैर्य वाढेल, उत्पादन क्षमता मजबूत होईल आणि नवीन रोजगार निर्माण होतील असंही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या वतीनं नागपूर विभागाच्या शाश्वत विकासाच्या रणनीतीवर आधारित कार्यशाळेचा समारोप सत्रामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. मुंबई शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक आधारित हवामान मंचाचं केंद्रस्थान देणारा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या जागतिक हवामान संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्यानं प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेनं यासाठी पुढाकार घेतला असून याला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचं सहकार्य लाभलंय. या 3 दिवसीय उपक्रमात तळागाळातील संस्था, विविध क्षेत्रातील नेते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, धोरणकर्ते भारत आणि ग्लोबल साऊथमधील हवामान उपायांवर चर्चा करणार आहेत. 100हून अधिक संस्था आणि 400 वक्ते यामध्ये सहभागी होतील असं नियोजित आहे. मुंबई क्लाइमेट वीक की शुरुआत मुंबई में हुई है. उसका उद्घाटन हमने किया है. 3 दिन ये कॉन्फ्रेंस चलेगी. 35 देशों से लोग इसमें आए हैं. बहुत हाई लेवल डेलीगेशंस आए हैं. क्लाइमेट चेंज पर जो हम लोग एक्शन लेना चाहते हैं उसके मद्देनजर ये कॉन्फ्रेंस हो रही है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या 3 महत्वाच्या बहुमार्गी प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटक या 4 राज्यांमधील 12 जिल्ह्यांमध्ये रेल्वेचं जाळं विस्तारणार आहे. अंदाजे 18,509 कोटी रुपये खर्च असलेले हे प्रकल्प 2030 ते 31 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागाला होणार असून सुमारे 97 लाख लोकसंख्या असलेल्या 3,902 गावांची संपर्क व्यवस्था सुधारणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाच्या अशा कसारा मनमाड दरम्यानच्या 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. तसंच त्र्यंबकेश्वर, ज्योतिर्लिंग, भावली धरण, श्री घाटणदेवी यांसारख्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे जाणारा प्रवास आता अधिक सोयीचा. आमची माय आणि आमची माती हेच आमचं खरं प्रेम आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. परळीतील आंबेजोगाई रस्त्यालगत ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित महापशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुंबईमध्ये लवकरच पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी पॉड टॅक्सी सेवा MMR मधील शहरांमध्ये सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागरिकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी महापालिकांनी प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. प्रवाशांना घरापासून थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई MMR क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. पुणे जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 साठी शासनानं प्रस्तावित केलेल्या 1,032.88 कोटी रुपयांच्या वित्तीय मर्यादेच्या प्रारूप आराखड्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण परिवहन विकास, अपारंपरिक ऊर्जा, हरित महाराष्ट्र, नागरिक क्षेत्र आणि आरोग्य पायाभूत सुविधा, महिला आणि बालकांचं सशक्तीकरण, गतिमान प्रशासन, कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधा आणि क्रीडा कलागुणांच्या विकासावर भर देण्यात आला अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.